केले का फ्री फायर केले का? तर रामकृष्ण अरे मित्रांनो, सकाळ सकाळी गणाच्या घरी आलो तर गणा आवराई सोडून राव इथं धुरकटात अजून पाणीच तापवतोय. गारवले सुटलेले त्यामुळे मी बी हळू चिटकलो बघा, थोडं शेकाव म्हणलं जाऊ सर त्याला आवरूस. आमचं सगळं आवरून आम्ही गिरडीत आलो. अदृश्य अशी कुठे आम्ही शेका लागलो, जाळच दिसत. तिथनं डायरेक्ट गेलो कॉलेजमध्ये, कॉलेज केलं आणि बाहेर आलो डायरेक्ट भेटलो बघा समोसा खायला. आता काय करायचं, भूक लागते हो सकाळ सकाळ. भूक लागल्या म्हणजे पोट राहते वय, मग काय घेतलं समोसा आम्ही करायचं चालू केलं ब्लॉग. आता तिकडे एक ब्लॉगर इकडे एक ब्लॉगर, सगळं घराघरात ब्लॉगरच झाले. त्याच्या आईला काय करावं काय कळलं. तिथनं खाऊन झाल्यानं आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचलो बघा स्टँड मध्ये गाडी बसले तर असं काय ह्यांच्या बापाचं स्टँड आहे म्हणण्यापेक्षा मी पण बसलो हो, पण मी जरा इज्जतीत बसलो हो. इष्टीवर तर म्हणलं आता इथं जरा बसावं, तेवढ्या ती इष्टी आल्यावर डायरेक्ट आपण जाऊन बसलो इष्टीत. डायरेक्ट येऊन पोहोचलो बघा गिरडीत. गारवा सुटल्यामुळे गणाला घ्यायची होती आपल्या कान टोपीन मुस्क घ्यायला आम्ही डायरेक्ट आलो शिवशंभू मोबाईल शॉपिंग मध्ये. ही गिरडीत सगळ्यात फेमस आहे बरं का. तुम्ही म्हणता मोबाईल शॉपिंग मध्ये असलं कसं काय, हमारे हा ऐसा ही होता है. घेतलं मुस्कन आम्ही तिथनं डायरेक्ट सुटलो घराकडे जाताना आपल्याला ही कॉलेज शाळा काय आहे काय माहित नाही. ही गिरडीतल्याने सांगा या शाळेचं नाव काय. मग काय आम्ही डायरेक्ट मोटरसायकलवर बसलो, आम्ही डायरेक्ट सुटलो घराकडे. मधला टक्कल कसा बघतो, एक टक्कले को देखा तो ऐसा लगा गाणी म्हणत आम्ही चालूच होतो. तेवढ्यात आम्हाला ही खड्डन बिड्डन दिसलं. या रस्त्याच्या राव पाक वाट लावून सोडले, ही कधी बनायचं रस्ता कुणास ठाऊक. तिथने डायरेक्ट आम्ही आलो, डायरेक्ट माळावर गेलो क्रिकेट खेळायला. आणि क्रिकेट खेळायला सोडून ही गैबानं फ्री फायर खेळायला लागलो. त्याला 2-4 शिवाय दिल्या आम्ही डायरेक्ट भिडलो क्रिकेट खेळायला. गणा ऍक्शन तर असा करायला जसं काय MS धोनीचा पुतण्याच आहे. आणि मला इकडे उभा केलं राव फिल्डिंगला. असू द्या खेळू द्या, बारकी पोर खेळतील म्हणून मी बी राहिलो उभा. आणि ले काय आपण क्रिकेट खेळू नाही कारण उपाशी पोटी होतो. गणाला म्हणलं मार्किक जाऊ आपण घरी लवकर, चल. चुकून घरच्यांचा फोन बिन आला तर घरात घ्यायची नाही, चल म्हणलं लवकर. आणि डायरेक्ट येऊन घरी पोहोचलो. घरचा तर काय ब्लॉग घेतला नाही, डायरेक्ट दुधाला जातानाच घेतला. आज दुधाला लवकरच चालू होतं कारण आपलं एक काम होतं, ते काम करायचं होतं. सगळ्यात पहिलं तर येऊन पोहोचलो गावात आलो डायरेक्ट पहिला दूध घातलं. दूध घालून आपण डायरेक्ट सिरेला हल्लो. आपल्याला जिकडे काम होतं तिकडे जायचं होतं. जाताना पहिलं येळवीत आलो, येळवीत पेट्रोल टाकलं. येळवीतनं बाहेर निघताना आपल्याला दिसलं ही स्वामी मल्टी केअर हॉस्पिटल. आणि जाताना आपण एकटं जाणार नव्हतो, आपल्या आईला पण घेऊन जायचं होतं. आणि आईला का बरं घेऊन जायचं होतं, कारण ते आईचंच काम होतं. आम्हाला जायचं होतं लमनवाडीला. लमनवाडी म्हणजेच कोणीकोनूर. आणि जाताना एक धाबा आडवा लागतो, त्या धाब्याचं नाव काय तेवढं कमेंट मध्ये सांगा लमनवाडीकर. तिथनं डायरेक्ट घेऊन पोहोचलो बघा इथं गावात ही मंदिर आहे. ही मंदिर कशाचं आहे काय कळलं नाही राव. ती जाऊ द्या म्हणलं ना, आपण डायरेक्ट घेऊन पोहोचलो जनहित ऑनलाईन सेंटर मध्ये. इथं भरायचं होतं बांधकाम योजनेचा फॉर्म, ती भरला डायरेक्ट आपण येऊन पोहोचलो आत्ते जेवण बिवण केलं ना आपण डायरेक्ट सुटलो घराकडे. तर व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, तेवढं लाईक फॉलो शेअर करा.